पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। 30 ते 40 गुंडांकडून तरुणावर कोयत्याने हल्ला सुद्धा करण्यात आलाय। सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील ही घटना आहे आणि गुंडांनी नागरिकांनाही मारहाण केल्याचं सध्या समजतंय। त्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। पुण्यामधली ही दृश्य आपण सीसीटीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहू शकतोय। पुण्यात हा प्रकार घडलेला आहे। कोयता गँगची दहशत सध्या पाहायला मिळते। 30 ते 40 गुंडांकडून तरुणावर हा कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो। अनेक गुंड या ठिकाणी जमलेले आहेत। नागरिकांना सुद्धा या गुंडांनी मारहाण केलेली आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण पाहतोय ही पहिलीच घटना नाहीये, वारंवार घटना या पुण्यात घडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय। नक्कीच पुणे हे सर्वसामान्य लोकांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न आहे, कारण कोयता गँगच्या ज्या घटना आहेत ते सातत्याने घडत आहेत आणि त्यांना पोलिसांची कुठलीही भीती नाही। पोलीस प्रथम गेल्यानंतर तक्रार घ्यायला टाळाटाळ करत असल्याचं या सगळ्या कोयता गँगच्या प्रकारामध्ये समोर आलं होतं। त्यानंतर त्यांनी नागरिकांना सुद्धा मारहाण केली। हडपसर मध्यवर्ती शहरामध्ये या कोयता गँगची दहशत आहे ते माजवली जाते आणि यावर कुणाचंही नियंत्रण नाही। पुण्यात शैक्षणिक माहेरघर आहे, पुण्यात IT क्षेत्र आहे, या ठिकाणी रोज लाखो लोक येतात। त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झाली आहे, पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि पोलीस यावर काहीच करत नाहीत। कायदा सुव्यवस्था हा सर्वसामान्यांसाठी राबणार कधी असा प्रश्न आता पुणेकर नागरिक सर्वांना विचारत आहेत, पोलिसांना विचारत आहेत। प्रामुख्याने पोलिसांची जी भूमिका आहे ती एखादी घटना घडल्यानंतर त्यापुरताच गुन्हा दाखल करण्यात येतो, पुढे काय झालं, कोयता गँगमधल्या किती लोकांना पकडलं याची माहिती सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यावेळेस या सगळ्यावरती जबर बसणार आहे आणि या 40 गुंडाने हायदोस घातलेला आहे, एका तरुणाला मारलेला आहे आणि पळून गेल्यानंतर येऊन तिथल्या नागरिकांना सुद्धा मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे। गौरी, हो नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत रवींद्र धंगेकर आहेत। रवींद्रजी, आपण पाहतोय पुण्यात वारंवार अशा घटना घडतायत। आज पुन्हा असाच एक प्रकार घडलेला आहे। पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। 30 ते 40 गुंडांकडून तरुणावर कोयत्याने हल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे। नेमकं याला जबाबदार कोण आहे? याच्यामध्ये मी वारंवार बोलतोय की याच्यामध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बरोबर काम करतायत। कालच शंकर महाराज मठामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अवरोध घातला आणि 2 नगरसेवकांनी मारामाऱ्या करून तिथल्या भक्त जे होते त्या भक्तांना पळून लावलं शंकर महाराज मठामध्ये आणि त्या ठिकाणी खासदार उपस्थित होते। ही पुण्याची संस्कृती नाहीये, पोलिसांचा धाक राहिला नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले गुन्हेगारांना त्यांना असलेला सपोर्ट, त्याच्याच जीवावर हे सगळी लोक आज पुणे शहरामध्ये दंगामस्ती करतायत। पुणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना जीवन असह्य करण्याचं काम हे गुन्हेगार करतात आणि दहशतीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला कधीतरी पस्तावा होणार आहे। पुणे पोलिसांचं लक्ष नाही। पुणे पोलीस हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या प्रेशरखाली काम करतात। दुसऱ्या दिवशी या लोकांना सोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोन जात आहेत आणि त्याच्यामुळे हे गुन्हेगार सर्वसामान्य लोकांना त्रास देतात। ही वस्तुस्थिती खरी आहे। रोज पुणे शहरामध्ये खून पडतायत, मारामाऱ्या होत आहेत, सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे। रवींद्रजी, तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे, कारण वारंवार प्रकार असे पुण्यात होताना पाहायला मिळत आहेत? मी सातत्याने पोलिसांशी बोलतोय आणि याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे परवा दिवशी खासदार मोहोळ असताना 2 नगरसेवकांनी शंकर महाराज मठामध्ये जे पवित्र स्थान आहे त्या पवित्र स्थानामध्ये जाऊन अवरोध घातला। अनेक नागरिकांना तिथनं भक्तांना पळून जावं लागलं। हिंदुत्वाच्या भाषा करणाऱ्या पक्षाने देवळामध्ये जाऊन मारामाऱ्या करणे कितपत योग्य आहे ही वस्तुस्थिती लपवण्यासारखी नाहीये आणि हे सगळे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीबरोबर काम करतात आणि हे कोयता गँग असेल, निवडणुकीमध्ये काही गुन्हेगारांनी पोलिसांना गचंडी सुद्धा पकडून मारहाण केली, तरी मंत्र्यांचे फोन गेल्यानंतर त्या गुन्हेगारांवर साधी NC सुद्धा दाखल नाही केली। अशी परिस्थिती पुणे पोलिसांची। पुणे पोलीस आहेत का ना अशी परिस्थिती। एक तर भारतीय जनता पार्टीबरोबर काम करा, नाही तर तुमच्या बदल्या, असं काय लय अवघड झाले पुणे शहरामध्ये। नक्कीच नक्कीच धंगेकरजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।